किनारपट्टीवरील मच्छीमारांना अनधिकृत बांधकामं हटवण्यासंदर्भात महसूल विभागाकडून नोटिसा देण्यात आल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी प्रांताधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपल्या आमदारकीच्या 10 वर्षात अशा प्रकारच्या नोटिसा मच्छीमारांना आल्या नाहीत, मग आत्ताच निलेश राणे आमदार झाल्यावर अशा नोटिसा कशामुळे आल्या असा सवाल केला होता. वैभव नाईक यांच्या आरोपांना 24 तास उलटण्यापूर्वीच आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईकांच्या खोटेपणाचा पर्दाफाश केला आहे. वैभव नाईक आमदार असताना आलेली नोटीसच निलेश राणे यांनी दाखवत त्यांच्या आमदारकीच्या कालावधीत देखील अशा प्रकारच्या नोटिसा मच्छीमारांना आल्या होत्या. मात्र त्यातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वैभव नाईक यांनी प्रयत्न केले नाहीत. परंतु आत्ता यातून राजकारण करण्याचा प्रयत्न वैभव नाईक करत असून त्यात त्यांचा काही दोष नाही. त्यांना खोटं बोलण्याचा आजार झालाय. परमेश्वर त्यांना या आजारातून लवकर बरे करो अशी प्रार्थना निलेश राणे यांनी केली आहे. याबाबत कोकण मिररकडे आमदार निलेश राणे यांनी आपली सविस्तर भूमिका व्यक्त केली आहे. पाहूयात नेमकं काय म्हटलंय निलेश राणे यांनी. मी आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर 2023 ची मच्छीमार बांधवांना मिळालेल्या ज्या नोटीस आहेत त्यापैकी एक नोटीस तुम्हाला मी पाठवली आहे तुमच्या व्हॉट्सअपवर. ही 2023 ची आहे आणि अशीच एक नोटीस मला वाटतं 2018 किंवा 19 ची आहे, ती तुम्हाला मी दुपारपर्यंत पाठवतो. या अशा नोटिसेस, रुटीनच्या नोटिसेस हे डिपार्टमेंट पाठवत असते. ही साधी अक्कल माझी आमदारांकडे नाही. त्यांच्यावर जी काही ग्रीन ट्रिब्युनलची जी काही व्यवस्था आहे किंवा जे काही संकट आहे ते सातत्याने ग्रीन ट्रिब्युनल त्यांच्या अधिकाराखाली त्यांच्याकडे ह्या नोटिसेस वरतून प्रशासनाला पाठवतात आणि प्रशासन खाली अफेक्टेड पार्टीजना पाठवतं. आता त्याच्यावरती कारवाई होणार नाही हे काल मी मच्छीमारांना पण सांगितलं, आमच्या बांधवांना सांगितलं. ह्याच्यामध्ये कारवाई जर झाली तर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार आणि सर्वात पुढे निलेश राणे उभा राहणार. पण मच्छीमारांवर अन्याय होऊ देणार नाही हे मी मीडियासमोर पण सांगितलंय, जाहीर सांगितलंय. त्याच्यामध्ये 2023 मध्ये जी नोटीस आली त्याच्यानंतर कारवाई, मी तर तेव्हा लोकप्रतिनिधी नव्हतो, आमदार नव्हतो, खासदार नव्हतो, काही नव्हतं. आमदार खासदार उभाटा पक्षाचे होते. एवढं असून सुद्धा त्यावेळेला त्या वर्षात ती नोटीस आली. 2018-19 ला पण आली. आम्ही तेव्हा आमदारांवर आक्षेप घेतला नाही तेव्हाच्या, की हे तुम्ही असताना हे असं, हे रुटीनच्या नोटिसेस असतात. लोकसंख्या वाढल्यामुळे आणि काही बांधकाम वाढल्यामुळे कुठलंही डिपार्टमेंट त्यांचा एक सर्वे असतो, त्या सर्वेनुसार या नोटिसेस पाठवत असतात. ज्यांना मला असं वाटतं ते शिकलेले आहेत का मला माहित नाही, वैभव नाईक, पण जर ते शिकलेले असतील तर इतिहासामध्ये अशा किती वेळा नोटिसेस आल्या त्या आपण वाचल्या का, आणि त्या वाचल्यानंतर आपण त्याच्यावरती काय कारवाई केली, कायमचा तोडगा काढण्यासाठी आपण काय मच्छीमार बांधवांसाठी केलं, ह्याचा एकदा खुलासा कधीतरी झाला पाहिजे. मला कायमस्वरूपी ह्याच्यामध्ये तोडगा काढायचा आहे. पालकमंत्र्यांना ह्याच्यामध्ये कायमस्वरूपी तोडगा काढायचा. ही जी टांगती तलवार आहे, कोणतरी तक्रार करणार आणि ग्रीन ट्रिब्युनल त्याच्यावरती सर्वेसाठी मागणी करणार, ही कायमची टांगती तलवार ही मच्छीमार बांधवांच्या किंवा व्यावसायिकांच्या डोक्यावरून ही काढली पाहिजे. हे आमचे प्रयत्न आहेत. मग मागच्या 10 वर्षामध्ये माझ्या आमदारांनी का नाही हे प्रयत्न केले? का ही टांगती तलवार मच्छीमार बांधवांवर आणि व्यावसायिकांवर आज पण ती लटकते? ह्याचा कधी त्यांनी पत्रकार म्हणून आपण पण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. मग तुम्ही 10 वर्ष मागची काय केलं? हा प्रश्न प्रलंबित का ठेवला? तुम्हाला तोडगा का काढता आला नाही? आम्ही आरोप करत बसलेलो नाही. आम्ही मच्छीमार बांधवांना सांगितलं, व्यावसायिकांना सांगितलं की सर्वात पुढे आम्ही उभं राहणार. उद्या कोर्टामध्ये जी लढाई आहे ती आम्ही लढणार. प्रशासनामधून ह्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा आम्ही काढणार. कारण का आम्हाला वाचता बोलता येतं, आम्हाला नियम कळतात, कायदा कळतो आणि आम्ही लोकांना फक्त म्हणजे राजकीय स्टेटमेंट देत नाही, त्याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे असा आम्ही तोडगा काढतो. माजी आमदार वैभव नाईकांनी टीका करणं फार सोपं आहे. मागच्या 10 वर्षामध्ये एकही नोटीस आली नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे ते तर मी तुम्हाला पुरावाच दिलाय. 2023 लाच नोटीस आलेली आहे, ती तुम्हाला मी पाठवली आहे. 2018 ची नोटीस किंवा 19 ची नोटीस मी तुम्हाला दुपारपर्यंत पाठवतोय. म्हणजे सातत्याने खोटं बोलणं, लोकांची दिशाभूल करणं, मच्छीमार बांधवांना आहे तिथेच ठेवणं, त्यांच्यासाठी एक नियम सभागृहामध्ये किंवा कॅबिनेटमधून किंवा कुठूनही हा माणूस करू शकला नाही, त्याच्यामध्ये बदल आणू शकला नाही. मच्छीमारांना तसंच तळमळत ठेवलं. कुठलाही विषय त्यांचा हाताळला नाही किंवा त्यांना मार्ग काढून दिला नाही. म्हणून लोकांनी यांना घरी बसवलं 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर सुद्धा मच्छीमार बांधव आहे तिथेच आहेत.
त्यांचा काही बदल झालेला नाही आणि उलट नवीन संकट काही न केल्यामुळे मागच्या 10 वर्षामध्ये त्यांच्यावर आलेलं आहे. पण मी आमच्या मच्छीमार बांधवांना आणि व्यावसायिकांना शब्द दिलेला आहे, पालकमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, ह्याच्यातून आम्ही 100% मार्ग काढणार आणि कायमस्वरूपी ह्याच्यामधला तोडगा काढून ग्रीन ट्रिब्युनलमध्ये किंवा प्रशासनामध्ये अशी कोणी जरी वैयक्तिक तक्रार केली तरी उद्या त्यांच्या कुठल्याही व्यवसायावर किंवा उदरनिर्वाहावर कुठलंही संकट येणार नाही. ह्याच्यासाठी कायमस्वरूपी तोडगा आम्ही काढणार आहोत. त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आमच्या मनामध्ये. पण कायमस्वरूपी निगेटिव्ह वातावरण पसरवणं हे आता माजी आमदारांचा स्वभाव झालेला आहे. मला वाटतं त्यांना कुठला तरी आजार झालेला आहे. कायम निगेटिव्ह मतदारसंघाबद्दल महाराष्ट्रामध्ये किंवा मीडियाच्या समोर सातत्याने सिंधुदुर्गाबद्दल आणि मीडियामध्ये ह्यांना राहुल गांधी सारखा रोग लागलेला आहे. राहुल गांधी देशाला बदनाम करतो, हा माणूस सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला बदनाम करतो. हा आजार आहे. ह्याच्यातून ते लवकरात लवकर बरे व्हावे. माजी आमदार वैभव नाईक एवढीच फक्त देवाकडे प्रार्थना करतो. कारण का ही बदनामी सातत्याने तुमच्याकडून काय झालेलं नाही म्हणून तुम्ही आज आरोप दुसऱ्यांवर करताय. आरोपांच्या पलीकडे त्यांच्याकडे काही नाही. ते सातत्याने खोटं बोलतात. मी तुम्हाला 24 तासामध्ये त्यांचं खोटं उघड केलं की ते म्हटले मागच्या 10 वर्षात नोटीसच आले नाहीत. मी तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये नोटीस पाठवली. मागच्या 10 वर्षामधल्या 2 नोटीस आलेल्या अजून पण असतील त्या मी शोधून तुम्हाला पाठवतो. पण एक नेगेटिव्ह वातावरण जिल्ह्यामध्ये पसरवणं, आता हा एकमेव माणूस असा जो आजारी आहे, मला वाटतं मानसिकदृष्ट्या आजारी आहे, त्यांना नेगेटिव्हच दिसतं सातत्याने. ते लवकर बरे व्हावे एवढीच फक्त मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो.